नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर तुम्हाला माहिती आहे आपली नवरात्रीची सीरीज सुरू आहे आणि आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर सबस्क्रायबर मित्र आपल्याला त्यांच्या घरी बोलवतात आणि आपणही त्यांच्या घरी जातो आणि त्यांच्याकडची देवी आणि जे काही कार्यक्रम वगैरे होतात, पारंपरिक डान्स नृत्य वगैरे होतात ते दाखवायचा प्रयत्न करतोय। तर आजही आपण आलोय ठाण्या कोपरी गावामध्ये। देवानंद भोईर साहेब आहेत, त्यांनीच आपल्याला आमंत्रण दिलंय। त्यांच्या घरीही असं पारंपरिक डान्स किंवा हल्दी कुंकूचा फंक्शन होणार आहे, तेच दाखवण्यासाठी माझ्यासोबत उमा आणि अनया पण आहे, त्या वर गेले। तर आता मीही तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जातो आणि सर्वप्रथम देवीचे दर्शन देतो। तर तिसऱ्या मजल्यावरती त्यांचं घर आहे आणि सर्व भावंडांची ही बिल्डिंग आहे आणि ही बघा एकविरा आईचे सुरुवातीला दर्शन होतात। बोला एकविरा माते की जय। खूप सुंदर रांगोली पाडली बघा एकविरा आईची, मस्त एकदम। आणि आलोय त्यांच्या घरी आणि इकडे देवानंद साहेब दिसतात। साहेब नमस्कार आणि धन्यवाद आम्हाला आमंत्रण देण्यासाठी। खूप सुंदर घर आहे आणि मस्त डेकोरेशन केलं आहे बघा। हल्दी कुंकू म्हटल्यानंतर सर्व ताई लोक बघा सजून नटून आलेत। नमस्कार नमस्कार सर्वांना। आणि इकडे देवी माता बघताय, बोला आई भवानी माते की जय। खूप सुंदर सजवलेली देवी आहे आणि बघा शेरावाली माता बघायला मिळते तुम्हाला। तर इकडे उमा आणि अनया पण बिझी आहेत बदाम आणि पिस्ता खाण्यामध्ये। हो, जयश्री आई आहे तिकडे। आई नमस्कार। हो, तर काय सांगणार आपल्या देवीबद्दल, किती वर्ष झाली? तुम्ही कुठे चालल्या? तुम्हाला काय नाही विचारत, बसा। हां, त्यांचं झाल्यावरती तुम्ही नाव घ्या, ओके। आमच्या देवीला 30 वर्ष झाली, 25 वर्ष देवी खाली होती। आता देवी कोरोनापासून देवीला वरती आणले, पण पूर्वी असं होतं की जेव्हा आमची बिलकुल ऐपत पण नव्हती तेव्हा देवी आली आमच्याकडे आणि आता म्हणजे भरभरून दिले देवीनी। मला सांगायला शब्द होत नाही सांगायला। आणि आमचं सगळं कुटुंब, आमचं 140 माणसांचं कुटुंब आहे, भोईर फॅमिली, आणि पूर्ण फॅमिली आता सगळं सहकार्य करतात आणि सगळ्यांनी मिळून आम्ही हे देवीचं करतो। बरोबर बरोबर, म्हणजे एक प्रकारची लक्ष्मीच आली आपल्या घरी असं म्हणू शकतो ना। नमस्कार ताई। हो, आपली ओळख झाली होती ऐरोलीमध्ये आणि या ताईंनीच फोन केला आहे आपल्याला। काय होणार आहे आज, काय बघायला मिळणार आहे आज? आता मी पूर्ण फॅमिली हळदी कुंकू हे करू, त्याच्यानंतर थोडा डान्स करू, जेवण वगैरे। ओके ओके, हे सर्व तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत ना? हां हो हो, कोणी लाजणार नाही ना? नाव वगैरे घेणार ना सर्व? हो येतील ना? तुमचंच घर आहे, लाजू नका, मला लाजलं पाहिजे। हां चला, तर हळदी कुंकू म्हटलं तर हे बघा इकडे सर्व तयारी केलेली आहे। तर खुशबूताई आहे तिकडे, काय सांगणार? हे हळदी कुंकू काय सजवलं आहे? हे हळदी कुंकूचं वाण, वेण्या, जे हळदी कुंकूसाठी साहित्य लागतं ते सर्व सजावट करून ठेवली आहे, म्हणजे जेणेकरून कळावं लोकांना की हळदी कुंकूमध्ये करतात काय। मला पण समजावं, मला पण नाही माहिती, मी पण पहिल्यांदाच बघतोय। हळदी कुंकूमध्ये बायकांना हळद कुंकू आणि वाण असतं आणि वेणी, फूल, गजरा जे असेल ते आपण देतो। 5 बायका हळदी कुंकू करतो, नाश्ता वगैरे असतो, जेवण वगैरे। दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण करतोय। हो, तुमचा म्हणजे 3 भावंडांचा कुटुंब आहे काय? 4 भावंडांचा। आणि ही बिल्डिंगमध्ये तुम्ही प्रत्येक फ्लोअरवरती फॅमिली राहते ना? आणि सर्व एकाच कुटुंबाचे सर्व फॅमिली मेंबर आहेत ना? अच्छा अच्छा, रिलेटिव्स वगैरे आलेत ना? एकूण 12 काका आहेत ना? तर मी उमाला सांगितलं आज हळदी कुंकू होणार आहे, तर बघा मस्त एकदम साडी वगैरे नेसून आली। ये, हां पहिला मान उमाला देणार आहे? अरे वा, चल ये उमा, तुला पहिला मान देणार आहेत। चला, तर हळदी कुंकूला आपण सुरू करतोय। ही पण केरळची आहे, तिला पण नाही माहिती जास्त। बघता तुम्ही? हे बघा, हां इथे तृप्तीताईच्या आत्या आहेत, रोज व्हिडिओ बघतात तरी ओळख नाही दाखवत बघा। हो, थँक्यू थँक्यू। आणि हे बघा हळदी कुंकूमध्ये हळद कुंकू लावतात आणि हे काय भेट देतात काय? वाहन, वान, वान म्हणजे काय? हां हां, ओके ओके, हां भेट असते। चला, आता जेवढ्या ताई लोक आहेत ते सर्व आता हळदी कुंकू करतील ना, एक दुसरीला वाण देतील। ओके।
तर रेश्माताई आहे तिकडे. रेश्माताई, काय सांगणार या प्रथेबद्दल, आपल्या हळदी कुंकाबद्दल? आज माझ्या लग्नाला 18 वर्ष झाली. 18 वर्षांपासून ही परंपरा खूप इथे आल्यापासून मला हे नवरात्र काय पहिला लग्नाच्या बाहेर माहीत नव्हतं, पण इथे आल्यापासून नवरात्र हा विषय एवढा जोरात म्हणजे वाहतो, खूप म्हणजे एकदम अंग भरून होतं नवरात्र आली की. आता आमचे बाबा आमच्यासोबत नाही, पण त्यांनी ही परंपरा चालवली. आता आमचे 2 नंबर आई बाबा त्यांनी घेतलं, त्यांनी हे व्यवस्थित त्याचं 7-8 वर्ष झाली आता ते करतात सर्व. पहिला आमच्या कोरोनाच्या मुलं देवी आम्ही खाली ठेवू शकतो, खाली खूप मोठा समारंभ व्हायचा, खूप दांडिया वगैरे असायची, खूप जेवण वगैरे खूप काय असं. आता हे सर्व चालू आहे, फक्त देवी आमच्या घरात आणून स्थापना केलेली आहे त्याची. आता आम्ही सर्व घरातच सर्व करतोय. आमचं भोईर कुटुंब खूप मोठं आहे. आमच्या सुना माझ्या जाऊ सासूशी खूप हॅप्पी आणि एन्जॉयमेंट करतात खूप छान. पण जे तुम्ही प्रथा पुढे चालवली आपल्या आईबाबांची, ते बघून एकदम भारी वाटतंय. खूप शुभेच्छा, असंच कार्य ठेवा. हे कार्य आमच्या 2 आईना श्रेय जातं. हे आमच्या श्री आई 2 नंबर सासू यांनी आम्ही बंद करणार होतो ॲक्च्युली, खरंच बोलायला पण कसं होतंय, पण या आईने पुढाकार घेऊन ही प्रथा चालू ठेवली. अगदी खूप आनंद होतो. असंच याच्या पुढे पण ही प्रथा अशीच पुढे जाऊ दे. चालेल. चला, तर आरतीसाठी अजून टाइम आहे आपल्याकडे, 8 वाजता आहे ना. तर काय पारंपरिक गाण्यांवरती काय डान्स वगैरे करणार आता? हां, फुगडी वगैरे करणार? हो. ताई, तुमचं नाव काय? हां, सोनाली ताई आहे तिकडे. सर्व बोलतात की सर्वांना प्रश्न विचारतात, मला का नाही विचारत. घ्या, एखादं नाव होऊन जाऊ द्या फुगडीच्या आधी. सोनाली ताई नाव घेतात, ऐकायला आवडेल ना सर्वांना? हो, घ्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सण हा नवदुर्गेचा, नवरात्रीचा, आणि या मंगल प्रसंगी आमची ही पिढी नवरात्रीचा जो सण आहे तो असाच चालू राहो अशी देवीच्या चरणी इच्छा आहे. आणि भोईर परिवाराला असाच देवीचा आशीर्वाद आम्हाला लाभत राहो अशीच इच्छा आहे. चालेल. धन्यवाद. बघा, बरोबर ओळखलं ना मी तुम्हाला. करा, या फुगडी करूया.
चला, सर्व ताई लोकांनी चांगला डान्स केला, सर्वांना आवडला. या आई लोक सर्व टाळ्या वाजवत होत्या तुमच्यासाठी. तर आता एक आपण ड्रिंक्स ब्रेक घेतलाय आणि इथे ताई आहेत ज्या नाव घेणार. हा, काय नाव तुमचं? दीप्ती म्हात्रे. घ्या, नाव घ्या. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, अजयरावांचं नाव घेते, सद्गुरुचरणी ठेवणी माता. वा वा, आवाज नाही आला कोणाला? आलं आलं. तर आता संजना ताई आल्यात, लांबूनच आवाज दिला आम्हाला, मला पण नाव घ्यायचं आहे. या या, ऐका ऐका, सर्वांनी ऐका आता. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खूण. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खूण. संकेतचं नाव घेते, जोशींची सून. अरे वा, मस्त मस्त. चला, तर आई आणि बाबा आले तिकडे, आता नाव घेणार. होऊन जाऊ द्या. लग्नामध्ये काय नाव घेतलेलं आठवते तुम्हाला? आठवते? अरे बापरे, हे बघा, एवढ्या जणांना विचारत आलो. आई, तुम्ही पहिल्या व्यक्ती भेटल्या अशा काय सांगतायत की नाव आठवते? बोला. जयश्री माझं नाव, कासार वडवली माझं गाव, देवानंदचं नाव घेते, भोईर माझं आडनाव. अरे वा, खूप सुंदर. तुम्ही पण घ्या. तुम्हाला नाही आठवत? घ्या घ्या. काचेच्या ग्लासात गुलाबाचे पाणी, पाणी पिते ती जयश्री माझी राणी. अरे वा, मस्त मस्त. आई, गुलाबाचं पाणी पिताय तुम्ही? चला, तृप्तीताई आल्यात आता. तृप्तीताई, होऊन जाऊ द्या. शिवाजीराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने, संदेशरावांचं नाव घेते, प्रेमापेक्षा भक्तीने. मस्त, खूप सुंदर. आता आत्या आल्यात, आत्या सर्वांना नाव सुचवत आहेत. होऊन जाऊ दे. शंकराच्या पिंडीवर बेलवाती वाकून, हनुमान रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून. अरे वा, शंकरांचेच रूप आहेत. पराग आणि खुशबूताई ना? होऊन जाऊ द्या, नाव होऊन जाऊ द्या. पहिले कोण घेणार? तुम्हीच घ्या. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, परागरावांचं नाव घेते, राखून सर्वांचं मान. अरे वा, मस्त मस्त. बघा किती मान दिलाय आता तुम्हाला. होऊन जाऊ द्या. माझा मान एकदम नेक्स्ट लेवल असतो. भारताची राजधानी दिल्ली, खुशबूच्या हातात माझ्या संसाराची किल्ली. अरे वा, खूप सुंदर. काहीतरी नवीन ऐकायला मिळालं. थँक्यू. आत्या, तुम्ही सर्वांच्या लग्नात जाताय काय? सर्वांना नाव सुचवत आहेत, पण मस्त मस्त नावं सुचवली. अरे वा, सर्वांची लाडकी आत्या. मस्त पण नाव सुचवलं. केले दिले सोलून, पेरू दिले चिरून, मंगेशरावांच्या नावाने कुंकू लावले कोरून. अरे वा, मस्त मस्त. काय नाव काय तुमचं? सौभाग्यवती सोनाली भूषण भोईर, पायात पैंजण चालू कशी, गळ्यात हार वाकू कशी, आणि भूषणरावांचं नाव घेते, अंबे मातेच्या पायापासून. वा वा वा. नेहमी नेहमी आपण काही प्रश्न विचारलेत, फुल तयारी करून आल्यात. मस्त एकदम. HK Style, HK Style. चला, तर रेश्माताई आहे, सांगते सर्वांना नाव घ्यायला लावते, एखादा डान्स करून होत्या. या या, सर्वांची इच्छा आहे, तुम्ही काहीतरी डान्स करा. या या, सगळे जण करतील. या, नाव घेणार की डान्स करणार? हा, कोळी गीत वरती एक डान्स होऊन जाऊ द्या. चला.
बोला एकविरा माते की, आई भवानी माते की. हाय, काय नाव तुझं? काय नाव हिचं? लारण्या. ताई धन्यवाद आमंत्रणासाठी. खूप काहीतरी नवीन अलग बघायला मिळाला आणि सर्वजणींनी छान छान डान्स केला. तर आता आपले मित्र आलेत, आता आरती घेणार ना परत. चला आता सर्व मिळून आता एकत्र येऊन आईची आरती घेऊया आता आपण. चला आरती वगैरे झाली आणि आता तुम्हाला संपूर्ण भोयर कुटुंब दिसतंय बघा. हां, प्रसाद घेऊया आता आपण. असेच 9 दिवस पूर्ण कुटुंब एकत्र येत असते आणि देवी भवानी मातेची पूजा आरती करत असते बघा. तर आरती वगैरे झाली आणि प्रत्येक घरी नवरात्रीच्या दिवशी बघा जेवण बनवत असतं आणि आपण खुशबूताईंसोबत आले. ताई काय आहे आज प्रसादामध्ये? दाल पकवान. अरे वा, मस्त. आणि जेवण दुसरं आहे ना, म्हणजे हे स्पेशल आहे ना. जेवणामध्ये वरण भात आणि भाजी, पण इकडे तुम्हाला दाल पकवान. हे चटणी टाकायची काय त्याच्यामध्ये? हां. आणि आणखी ताई आहेत आपल्यासोबत ज्यांनी एकवीर आईची रांगोळी तुम्ही पाडली ना. हो, खूप सुंदर. आल्या पहिले तीच दाखवली मी. हो, दर दिवसच पाडत असता काय रांगोळ्या अशा? आजच आधी काढलेली मी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहिल्या जिन्यावर आहे ती काढलेली. बरोबर. आधी काढलेली ती पुसून टाकली, आता दुसरी नवीन काढली. अच्छा, दुसरी. हा, हल्दी कुंकू स्पेशल, सिंधी स्पेशल नाश्ता ना. तर दाल पकवान दाखवलं तुम्हाला. आता महाप्रसादामध्ये काय आहे ते बघा. कसली भाजी बनवली? काळ्या वाटाण्याची भाजी ना. हां, आणि डाळ आहे ना. हां, वरण आहे. हां, वरण डाळ दिसते तुम्हाला. आणि आपली सर्वांची आवडती भाकरी दिसते तुम्हाला. आई, तरी किती जण असतील आपल्या कुटुंबामध्ये? 140 लोक. अरे बापरे, खूप मोठा परिवार आहे बघा. आणि सर्व एकत्र मिळून नवरात्र उत्सव साजरा करत असतात. ते बघायला मिळालं, मस्त वाटलं. चला आता जेवणार ना. हां, तर आता महाप्रसादाचा लाभ घेणार आहे. हे बघा, गोडमध्ये पण स्वीट डिशमध्ये पण आहे काहीतरी. वडे बोलतात ना याला का? मिरच्या आणि तिखट आणि गोड आहेत बघा. तर उमा जाम नाचून नाचून दमली म्हणून जेवायला बसली बघा. हां,
आता सांगत होती मला जेवणाचं घेऊ नको शूट. 2 भाकऱ्या खाऊन झाल्यात तिच्या. ए भव्यन कसं आहे जेवण? छान आहे. अनया फर्स्ट टाइम ट्राय केलं ना तू दाल पकवान? अच्छा रोटी भाजी आणि दाल आहे ना. हा मस्त. आता दाल भात खा. आणखी एक दीदी आहे बघा आपल्यासोबत. काय नाव दीदी तुझं? माही. अरे वा मस्त नाव आहे. हा आमची पण आहे छोटीशी माही. हा चला आता जेवण करूया, महाप्रसादाचा लाभ घेऊया आणि मग गरबा. मला फोटो पाठव. परत बोलवा मी साडी नेसून येते. चालेल ये जत्रेला. आता जानेवारीमध्ये जत्रा येते ना. तुम्ही या आमच्या इकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा. काय बोलल्या? थँक्यू.